नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी। उरण शहरात तसेच ग्रामीण भागात होळी आणि धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। गुरुवारी शहरी व ग्रामीण भाग मिळून अनेक गाव पाड्यात होळीचे पूजन विधीपूर्वक करण्यात आले। शहराच्या विविध भागात सोसायट्यांच्या आवारात तर ग्रामीण भागात मोकळ्या जागेत मंदिर परिसरात होळ्या लावल्या होत्या। तर काही गावात एक गाव एक होळी परंपरा कायम ठेवत होळी साजरी करण्यात आली। होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची परंपरा आहे। या दिवशी भक्तश्रेष्ठ प्रल्हादाला भक्ती सिद्ध करण्याचे आवाहन करण्यात आले होते। प्रल्हादाची आत्या होलिकेला अग्नीपासून अभयाचे वरदान होते। तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन पेटवून घेतले। अशा कठीण परिस्थितीतही प्रल्हादाची भक्ती डळमळीत झाली नाही। विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हादाचे रक्षण केले आणि वाईट प्रवृत्तीच्या होलिकेचे त्या अग्नीमध्ये दहन झाले। तेव्हापासून फाल्गुन पौर्णिमेला होली दहनाची प्रथा पाळली जाते। होळी अर्थात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिले जाते आणि हा उत्सव उरण तालुक्यातील आगरी, कोळी, कराडी समाज बांधव आजही पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहेत। याही वर्षी शहरातील गावातील सुहासिनींनी आपापल्या कुटुंबासह होळीमातेची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा केली। यावेळी आबाल वृद्धांनी होळी गीतांवर नृत्य सादर केले। होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिका वंदन करण्याची आणि पंचमीच्या दिवशी रंग खेळण्याची परंपरा आहे। मात्र आज अनेक ठिकाणी होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंग अर्थात धुळवड खेळले जाते। उरण शहर तसेच ग्रामीण भागातील तरुण महिला वर्गाने आपल्या मित्रमंडळींबरोबर नातेवाईकांबरोबर रंगांची उधळण करत धुळवड साजरी करण्यासाठी तल्लीन झाल्याचे चित्र नाक्यांवर, सोसायटी, मंदिर परिसरात पाहायला मिळत होते। त्यातच आदिवासी बांधवांनी वेशभूषा करून ढोल ताशांच्या तालावर नाचत आपली परंपरा जोपासण्याचे काम केले। एकंदरीत यावर्षी मोठ्या उत्साहात होळी व धुळवड साजरी करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भोईर, उरण। Hold on,